तर आरक्षण मिळू द्या, भुजबळांना दाखवतो असा इशाराच जरांगे पाटलांनी दिला आहे। कोणाच्या कोल्हेकुईला दाद देत नाही असा पलटवार यावर भुजबळांनी जरांगेंवर केलाय। अक्कल कसले मंत्री गेले का नाही असलं कोणी? अरे महाराष्ट्राला कल नाही काही घेणं देण्याचं हे डबड। तू थांब, एकदा आरक्षण मिळू दे, मग तुला कचकात दाखवतो यार। तो लय दिवसाची फडफड चालली। माय बाप मराठ्यांनो, फक्त एकदा आरक्षण मिळूस तर शांततेत आंदोलन करा। त्याच्यात किती दम एकदा बघायचं झालं, बघूच आपण। एकाच भाषणामध्ये दोन्ही बाजूने उलटसुलट त्यांचं भाष्य येणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे। मित्र म्हणून सल्ला देतो, ते मला मित्र म्हणणार नाही, मानतच नाही, कारण खूप ते सारखं 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 तुला बघतो तुला बघतो तुला बघतो तुला बघतो। छगन भुजबळ असल्या कोल्हेकुईला दाद देत नाही। शांततेने असणाऱ्या मराठा समाजाला डाग लावला। कोणी म्हणतं आमचे घर जाळले, कोणी म्हणतं आमचं हॉटेल जाळलं। आमच्यावर खोटा डाग लावलाय। यांनी यांचेच हॉटेल जाळले आणि निष्पाप माझे गोरगरीब मराठ्यांचे बांधव तुम्ही गुतवले। पण भेणार तो मराठा कसला, आणि त्यातले त्यात बीड जिल्ह्यातला। थोडंसं त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये थोडीशी काहीतरी गडबड आहे, कारण ते एकाच भाषणामध्ये दुहेरी बोलतात। कारण सुरुवातीला ते काय म्हणाले की हॉटेल वगैरे जे आहे ते भुजबळांनी लावले किंवा भुजबळांच्या माणसांनी